नमस्कार, मी मुसळे सर. एमपीएससी इंग्लिश अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण इडियम्स अँड फ्रेजेस या एका अतिशय महत्त्वाच्या घटकावर आपण हा लेक्चर घेणार आहोत. 2011 पासून साधारणतः 2017 पर्यंत आयोगानं वेगवेगळ्या परीक्षा, त्याच्यामध्ये राज्यसेवा असेल, गट ब आहे, गट क आहे, वनसेवा, कृषी सेवा, अभियांत्रिकी सेवा, डिपार्टमेंटल PSI, त्याचबरोबर TET एक्झाम, अशा वेगवेगळ्या एक्झाम मध्ये ईडीएम या एकाच घटकावर जे काही प्रश्न विचारले, हे सगळे प्रश्न आज आपल्याला या ठिकाणी सविस्तरपणे समजून घ्यायचे आणि या प्रश्नांच्या आधारे त्या इडियम, त्यांचे मिनिंग आणि वाक्यामधले उपयोग देखील समजून घ्यायचे. तर हा जो लेक्चर आहे हा प्रत्येकाने शेवटपर्यंत बघा. तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा लेक्चर असणार आहे. मित्रांनो, पुढे जाण्याच्या अगोदर एक सगळ्यांना छोटंसं एक अनाउन्समेंट आहे या ठिकाणी, की हा आपला चॅनल आहे ज्याच्यावर तुम्ही सध्या लेक्चर पाहत आहात, इंग्लिश ग्रामर बाय मुसळे सर. हा जो लेक्चर आहे, हा लेक्चर पाहत असताना तुम्हाला निश्चित आवडेल याची मी तुम्हाला ग्वाही देतो. परंतु प्रत्येकानं, जो कोणी पाहतोय त्यानं हा चॅनल आहे हा निश्चित सबस्क्राईब करा, याला लाईक करा आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करा, जेणेकरून या लेक्चरवर, या युट्यूब चॅनलवर जेवढे काही लेक्चर चालतात ते निश्चित तुमच्या पुढे पोहोचून जातील. तर पुढे जाण्याच्या अगोदर आपल्या ऍप्लिकेशन आहे एमपीएससी इंग्लिश अकॅडमी. या ऍप्लिकेशनवर राज्यसेवा, गट ब आणि गट क या वेगवेगळ्या परीक्षांच्या अनुषंगानं, त्याचबरोबर तलाठी भरतीच्या अनुषंगानं काही स्वतंत्र कोर्सेस इंग्लिश व्याकरणाचे या ठिकाणी अवेलेबल आहे. तुम्ही ते कोर्सेस निश्चित, जर तुम्हाला गरज वाटत असेल इंग्लिश इम्प्रूव्ह करण्याची, तर तुम्ही ते कोर्सेस त्या ठिकाणी जॉईन करू शकता. त्याचबरोबर हे माझं विश्लेषणाचं पुस्तक आहे. 2011 पासून 2019 आणि नंतर 22 पर्यंतचे आयोगाच्या सगळ्या जुन्या क्वेश्चन पेपरचं घटक न्याय अगदी सविस्तरपणे विश्लेषण या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. हे पुस्तकाच्या काही लिमिटेड एडिशन्स, लिमिटेड कॉपीज या ठिकाणी अवेलेबल आहे. जर तुम्हाला हे पुस्तक हवं असेल तर हा माझा पर्सनल नंबर आहे, या ठिकाणी तुम्ही मेसेज करू शकता व्हॉट्सअपवर. हे पुस्तक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही तुम्हाला 3 दिवसामध्ये स्पीड पोस्टने पाठवून देण्याची मी तुम्हाला व्यवस्था करतो. तर सध्या डिस्काउंट प्राइस मध्ये ही प्रत तुम्हाला फक्त 200 रुपयाला विथ पोस्टल चार्जेस तुम्हाला अवेलेबल झालेले आहे. तर तुम्ही निश्चित या नंबरवर फोन करा आणि हे पुस्तक मागवा. तुम्हाला प्रचंड फायदा येणाऱ्या परीक्षेसाठी होईल. आता कुठलाही वेळ न दवडता आपण लेक्चरला सुरुवात करूया. हा लेक्चर 2 आहे, कारण या अगोदर आपण या घटकावर अगोदर एक लेक्चर घेतलेला आहे. त्यामुळे आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला अगदी सुपडासाप म्हणजे 2011 पासून 17 पर्यंतचे टोटल क्वेश्चन ईडीएम या घटकावरचे फायनल करायचे. त्यामुळे लेक्चर थोडासा मोठा होऊ शकतो, परंतु सगळ्यांनी अगदी काळजीपूर्वक लेक्चर ऐका. प्रचंड फायदा तुम्हाला येणाऱ्या गट क, राज्यसेवा, गट ब येणाऱ्या पुढच्या परीक्षांमध्ये होईल, लक्षात ठेवा. तर आता आपण प्रश्न क्रमांक 81 पाहूया. 1 ते 80 पर्यंतचे प्रश्न आपण एका लेक्चर मध्ये घेतले होते. आता दुसरा लेक्चर आहे. व्यवस्थितपणे प्रश्न बघायचा. चूज द अल्टरनेटिव्ह which best expresses the meaning of the underlined idiom. तुम्हाला एक वाक्य दिलेलं आहे, त्या वाक्यामध्ये इडियम दिलेली आहे. तर त्या इडियमचा तुम्हाला मिनिंग या ठिकाणी शोधायचा आहे मित्रांनो. द होस्ट म्हणजे जो कोणी एखादा कार्यक्रम किंवा महत्वाची एखादी सभा अरेंज करतो त्याला आपण होस्ट म्हणूया. द होस्ट टीम बोर द पाम इन द लीग मॅचेस. बोर द पाम नावाची इडियम अंडरलाईन केलेली, तिचा मिनिंग तुम्हाला विचारलाय. बोर द पाम म्हणजेच काय? इट मीन्स टू विन, जिंकणे. लक्षात ठेवायची, ज्या काही लीग मॅचेस होत्या ते ह्या लीग मॅचेस होस्ट टीम जिंकल्या. त्यामुळे जिंकणे अशा अर्थाचीच ही इडियम दिलेली आहे, ती पर्यायांपैकी शोधायची. प्ले क्वाइट वेल असा मिनिंग होत नाहीये. वॉज डिफिटेड, त्यांचा विजय झालेला आहे, त्यामुळे डिफीट होणार नाही. पर्याय क्रमांक 3 गेला. ऑज व्हिक्टोरियस. मित्रांनो, व्हिक्टोरियस म्हणजे जिंकणे, विन, जिंकणे, लक्षात ठेवायचं. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे तुमच्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर आहे. प्लेड अ व्हेरी बोरिंग मॅच असा अनमिनिंग होत नाहीये. त्यामुळे या इडियमचा, वाक्यात दिलेल्या इडियमचा कॉन्टेक्स्चुअल मिनिंग देखील आपण या ठिकाणी दिलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर तुमचं बरोबर आहे. 2 नंबरचा प्रश्न बघायचा आहे. वी शुड गिव्ह अ वाईड बर्थ टू बॅड कॅरेक्टर. जे काही वाईट सवयी आहेत, ह्या वाईट सवयी आपण दूर केल्या पाहिजे, अशा प्रकारचं वाक्य दिलेलं आहे. सो गिव्ह अ वाईड बर्थ नावाची इडियम आहे, तिचा मिनिंग दिलाय बघायचं. स्टे अवे फ्रॉम समवन ऑर समथिंग. एखादा व्यक्ती असेल किंवा एखादी वस्तू असेल, च्यापासून दूर राहणे. मग आता याचा अर्थाचा गिव्ह अ वाईड बर्थ या अर्थाचा एकच इडियम मिनिंग दिलेला आहे, टू कीप अवे फ्रॉम. कीप अवे फ्रॉम म्हणजे च्यापासून दूर राहणे. पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर निघतोय, त्यामुळे पुढे पाहायची गरज नाही. आता या ठिकाणी बघायचे 83 नंबरचा. टू ब्रेक द आईस इज नॉट अ व्हेरी इझी थिंग. टू ब्रेक द आईस नावाची इडियम आहे मित्रांनो. इजंट अ व्हेरी इझी थिंग म्हणजे ब्रेक द आईस म्हणजेच काय? बर्फ तोडणे असा होतो का? नाही.
तर या वाक्याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये देखील तो मिनिंग मॅच झाला पाहिजे. ब्रेक द आईस इट मीन्स टू स्पीक फर्स्ट ऑन अ डेलिकेट मॅटर. लक्षात ठेवायचं का जो काही असा महत्वाचा जो काही विषय असेल किंवा एखाद्या महत्वाच्या मुद्द्यावर पहिल्यांदाच भाष्य करणं, बोलणं म्हणजे टू ब्रेक द आईस. पर्याय क्रमांक 3 मध्ये याचं उत्तर दिलेलं आहे. टू फीड, टू एज्युकेट असा मिनिंग होत नाहीये. टू बी एक्सपर्ट इन समथिंग, एखाद्या गोष्टीमध्ये निपुण असणं असा पण मिनिंग होत नाही. टू ब्रेक द ग्लेशियर, ग्लेशियर म्हणजे अशा बर्फाचा प्रदेश, त्याला तोडणं म्हणजे बर्फ तोडणं थोडक्यात असा पण मिनिंग होत नाहीये. त्यामुळे शब्दशः मिनिंग घ्यायची नाहीये. पर्याय क्रमांक 3 मध्ये याचं उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे. पुढचं आपल्याला बघायचं ही वॉज अ किंग हू रूल्स हिज सब्जेक्ट विथ हाय हँड. सब्जेक्ट म्हणजे त्याची प्रजा, तो राजा होता आणि तो त्याच्या प्रजेला कशा प्रकारे तो अशा रीत रूल करायचा, त्यांना ट्रीट करायचा विथ हाय हँड. विथ अ हाय हँड, अ हाय हँड नावाची इडियम आहे. तिचा मिनिंग तुम्हाला या ठिकाणी कॉन्टेक्स्ट प्रमाणे वापरायचा आहे. विथ अ हाय हँड इट मीन ऑप्रेसिव्हली, अगदी जुलुमाने. लक्षात ठेवायचं काय होतं, अगदी जुलमाने आपल्या प्रजेचा तो छळ करायचा, त्यांना ट्रीट करायचा. कन्व्हिनियंटली होत नाहीये. सिम्पॅथॅटिकली दयापूर्ण असा अर्थ होत नाहीये. आणि इनडिफरंटली म्हणजे भेदभाव करणं असा पण अर्थ होत नाही. एकच राहतो ऑप्रेसिव्हली. पर्याय क्रमांक 3. अ हाय हँड इट मीन्स ऑप्रेसिव्हली, अगदी जुलमाने एखाद्याला ट्रीट करणं. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघायचा. गिव्ह वन वर्ड फॉर अ फ्रेज. तुम्हाला एक फ्रेज दिलेली आहे, एक इडियम दिलेली आहे. डिपार्टमेंटल PSI 2016 मध्ये आलेली इडियम आहे. तिचा एक्झॅक्ट मिनिंग शोधायचा आहे. इन अ नटशेल, खूप सोपी इडियम आहे मित्रांनो. इन अ नटशेल इट मीन्स इन समरी, कन्साइसली किंवा कोट. आपण थोडक्यात म्हणू शकतो की संक्षिप्तपणे, थोडक्यामध्ये आपले विचार मांडणे. काय, थोडक्यामध्ये संक्षिप्तपणे आपले विचार मांडणे. या अर्थाची जी काही इडियमचा मिनिंग दिलेला आहे तो पर्याय क्रमांक 2 आहे. टू कोट समथिंग. लक्षात ठेवायचं. रिकलेक्ट म्हणजे अशा गोळा करणे, एकत्रित आणणं असा मिनिंग होत नाहीये. नंबर असा अर्थ होत नाहीये. आणि इलस्ट्रेट म्हणजे विश्लेषण करणं असा देखील मिनिंग होत नाहीये. टू कोट म्हणजे थोडक्यामध्ये आपले मत व्यक्त करणे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड. आता बघा PSI डिपार्टमेंटल 2016च्या पेपर मध्ये आलेला प्रश्न आहे. द ओल्ड कपल वॉज मर्डर्ड इन द वी आर्स. इथं वी आर्स नावाची इडियम आहे, तिचा मिनिंग विचार. जो काही वयोवृद्ध कपल होतं, जोडी होती, बरोबर आहे की, मग त्यांचा खून करण्यात आला. किंवा इन द वी आर्स, इन द वी आर इट मीन्स ऍट डाऊन. लक्षात ठेवायचं. इन द वी आर्स काय अर्थ होतो, ऍट डाऊन. ऍट डाऊन म्हणजेच दिवस उजाडताच अगदी पहाटच्या वेळेस त्या वयोवृद्ध जोडप्याला खून केला गेला, त्यांना मारलं गेलं. ऍट डाऊन, डाऊन म्हणजे पहाटची वेळ. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 मध्ये उत्तर दिलेलं आहे. वी आर्सचाच मिनिंग दिलाय ऍट डाऊन. डिफिकल्ट आर्स असा मिनिंग होत नाहीये. पीक आर्स असा देखील होत नाहीये. इन द इव्हिनिंग असा होत नाहीये. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. दुसरं, आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड्स. तुम्हाला काही शब्दांचा मिनिंग विचारलेला आहे. सेम पेपर आहे डिपार्टमेंटल PSI 2016चा. दिस हाऊस इज अन ऍपल ऑफ डिस्कॉर्ड बिटवीन टू ब्रदर्स. हे जे काय घर आहे त्या दोन भावांमध्ये कसं आहे, अन ऍपल ऑफ डिस्कॉर्ड. आता अन ऍपल ऑफ डिस्कॉर्ड नावाची इडियम आहे मित्रांनो, तर ती तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. अन ऍपल ऑफ डिस्कॉर्ड इट मीन्स, लक्षात ठेवायचं, समथिंग दॅट कॉज यू अ ट्रबल ऑर क्वारल. भांडणाचे मुख्य कारण. लक्षात ठेवायचं काय, भांडणाचे मुख्य कारण. म्हणजे घर होतं, घर एकच आहे पण भाऊ दोन आहेत, दोघांमध्ये घराच्या वाटणीवरून, विभागणीवरून काही भांडण तंटा असं चालू असणार आहे. त्यामुळे अन ऍपल ऑफ डिस्कॉर्ड इट मीन्स त्याच अर्थाची दिलेली बघायचं, अ बोन ऑफ कंटेन्शन. मित्रांनो, अन ऍपल ऑफ डिस्कॉर्ड ही इडियम आहे. त्याचबरोबर अ बोन ऑफ कंटेन्शन ही देखील इडियमच आहे. दोघांचाही अर्थ एकच आहे. लक्षात ठेवायचं, समथिंग दॅट कॉज यू ट्रबल ऑर क्वारल किंवा फ्रुटलेस ऑर मिनिंगलेस सर्च ऑफ समथिंग असा मिनिंग वेगवेगळ्या इडियमचा होतो. त्यामुळे अन ऍपल ऑफ डिस्कॉर्ड म्हणजेच अ बोन ऑफ कंटेन्शन, भांडणाचे मुख्य कारण. त्यामुळे 87 साठी पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. वाईल्ड गूज चेस
याचा मिनिंग होतो फ्रुटलेस और मिनिंगलेस सर्च, म्हणजे अनावश्यक म्हणूया आपण म्हणू शकतो, किंवा फ्रुटलेस म्हणजे ज्याच्यातून काहीच साध्य होणार नाहीये अशा प्रकारचा सर्च करणे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 मध्ये आपण अर्थ मॅच होत नाहीये. प्रेशियस ऑब्जेक्ट पण होणार नाहीये आणि अन ऑब्जेक्ट ऑफ ग्रेट लव्ह, प्रेम नाहीये दोघांमध्ये त्या प्रॉपर्टी विषयी. बरोबर आहे की नाही? भांडणाचं कारण आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 देखील मॅच होत नाही. एकच राहिला पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट, द मिनिंग ऑफ टेक टू हार्ट. आता टेक टू हार्ट नावाची इडियम आहे. त्या इडियमचा मिनिंग विचारलाय. टेक टू हार्ट ज्याला आपण म्हणूया अगदी मनाला लागणे, व्यथित होणे, दुःखी होणे अशा अर्थाचं इडियम आहे टेक टू हार्ट. त्यामुळे याचा मिनिंग या ठिकाणी दिलेला आहे बघा, टू फील डीपली, व्यथित होणे. पर्याय क्रमांक 2 मध्ये याचं मिनिंग दिलेलं आहे. टू फील पेन म्हणजे अशा रीतीनं खूप वेदना होणं असा अर्थ होत नाहीये. एक्सप्रेस जॉय आनंद व्यक्त करणं होत नाहीये. टेक समथिंग इन टू हार्ट, हार्ट मध्ये ठेवणं असा मिनिंग होऊ शकत नाहीये. फक्त पर्याय क्रमांक 2 व्यथित होणं, दुःखी होणं अशा अर्थाची जी काही इडियम आहे ती या ठिकाणी तुम्हाला अगदी बरोबर मॅच होते आहे. आता आपल्याला पुढचा या ठिकाणी इडियम पाहिजे बघायचा, फिल इन द ब्लँक्स. PSI डिपार्टमेंटल 2016च्या पेपर मध्ये आलेली इडियम आहे. म्हणजे बघा 2016च्या एकाच पेपर मध्ये बऱ्याच इडियम्स येऊन गेलेले आहेत. फिल इन द ब्लँक साठी आहे, प्लीज कम स्ट्रेट टू द पॉइंट इन्स्टेड ऑफ. म्हणजे आपण बऱ्याच वेळा म्हणतो ना, एखादा व्यक्ती जो आहे अगदी अशा रीतीनं एखाद्या मुद्द्यावर सरळ सरळ बोलण्याऐवजी फिरून फिरून बोलतो. बरोबर आहे की नाही? त्याला तेच सांगायचं असतं पण तो वेगवेगळ्या शब्दांनी वेगवेगळ्या प्रकारे बोलत असतो. मग आपण त्याला म्हणतो की अशा रीतीनं तू लांबू नको, जे काय बोलायचं ते डायरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड बोल. बरोबर आहे का? टू द पॉइंट बोलायचं. त्यामुळे प्लीज कम स्ट्रेट टू द पॉइंट इन्स्टेड ऑफ बीटिंग अबाउट द बुश, बीटिंग अबाउट द रोजेस, बीटिंग अ रिट्रीट आणि बीटिंग अप असे 4 अर्थ दिलेले आहेत. तर या ठिकाणी अर्थाप्रमाणे जरी गेला तुम्ही, लक्षात ठेवायचं, अर्थाप्रमाणे जरी गेला तरी पर्याय क्रमांक 3 मध्ये तुमचा उत्तर बरोबर आहे. बीटिंग अबाउट द बुश नावाची इडियम आहे. इथं अबाउट पण चालतो आणि अराउंड देखील चालतो. म्हणजे बीटिंग अबाउट द बुश किंवा बीटिंग अराउंड द बुश, बोथ आर राईट. अप्रोच अ सब्जेक्ट, एखाद्या विषयावर येणे विदाउट कमिंग टू द पॉइंट, म्हणजे अशा रीतीनं महत्वाचा विषय किंवा मुद्द्याविषयी न बोलता फिरून फिरून अन्य विषयावर बोलणे. आलं लक्षात? आणि जो मुख्य मुद्दा आहे तो बोलायचं टाळणे. याला आपल्याला म्हणायचं आहे बीटिंग अराउंड किंवा अबाउट द बुश. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन इडियम. आता पुन्हा वाक्य दिले, त्या वाक्यातल्या इडियमचा मिनिंग विचारलाय तुम्हाला. यू फेल्ड, तू अशानं पराभूत झालास. टू स्ट्राईक व्हाईल द आयर्न वॉज हॉट, टू स्ट्राईक व्हाईल आयर्न ऑन हॉट अशा प्रकारची इडियम मित्रांनो. त्याला आपण म्हणूया संधी उपलब्ध होताच तत्परतेने फायदा करून घेणं. बरोबर आहे की नाही? संधी जर चालून आलेली आहे आणि संधीचा जर तुम्ही फायदा करून घेतला नाही तर काहीच उपयोग होणार नाही. त्यामुळे टू स्ट्राईक व्हाईल द आयर्न वॉज हॉट, इट मीन्स ऍक्ट विथ प्रॉम्प्टनेस व्हेन अपॉर्च्युनिटी कम्स. या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. जेव्हा संधी उत्पन्न होते तेव्हा तुम्ही योग्य पद्धतीने कृती करून फायदा करून घेणं. पर्याय क्रमांक 1 मध्ये त्याचा मिनिंग दिलेला आहे. स्ट्राईक द हॉट आयर्न म्हणजे जो काही उष्ण तप्त झालेलं जे काही लोखंड आहे त्याच्यावर आघात करणं असा मिनिंग होत नाहीये. हॉट आयर्न बेंड्स फास्ट, जे काही तापलेलं तप्त झालेलं जे काही लोह आहे ते अगदी पटकन बेंड होतं, वाकतं. हा देखील याचा मिनिंग होत नाहीये. अँड ऍक्ट विथ लेदरगी हा देखील याचा मिनिंग होणार नाही. फक्त पर्याय क्रमांक 1 मध्ये मिनिंग आहे. नेक्स्ट घ्यायचा आहे द फ्रेज कॅरेट अँड स्टिक, इट मीन्स. कॅरेट अँड स्टिक नावाची इडियम आहे, खूप महत्वाची आहे मित्रांनो. कॅरेट अँड स्टिक इट मीन्स रिवॉर्ड अँड पनिशमेंट. आपल्या कार्याप्रमाणे आपण जसं कार्य करतो मित्रांनो, लक्षात ठेवायचं, आपल्या कामाप्रमाणे किंवा अपेक्षेप्रमाणे एखाद्याला प्रोत्साहन देणे किंवा दंड देऊन काम हाताळण्याची पद्धती. बरोबर आहे? जर तुमच्या कंपनीमध्ये किंवा तुमच्याकडे काम करणारा कामगार उत्कृष्ट काम करत असेल तर त्याला रिवॉर्ड देता आणि त्याच्याकडनं अजून काम करून घेण्यासाठी प्रयत्नशील राहता. परंतु तोच व्यक्ती जर कार्य करत नसेल तर आपण त्याला पनिशमेंट करता आणि त्याच्याकडनं काम करून घेण्याचा प्रयत्न करता. त्यामुळे कॅरेट अँड स्टिक इट मीन्स रिवॉर्ड अँड पनिशमेंट. नेक्स्ट या ठिकाणी बघायचंय, आय हॅव कम टू नो ऑफ युअर होल अँड कॉर्नर मेथड ऑफ डिलिंग विथ पीपल. होल अँड कॉर्नर नावाची इडियम आहे. त्या इडियमचा, त्या फ्रेजचा
मिनिंग तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं आहे. होल अँड कॉर्नर इट मीन्स सिक्रेट, गुपित स्वरूपाचं. लक्षात ठेवायचं, गुप्त स्वरूपाचे जे काही तुझे अशा लोकांना हाताळण्याची जी काही तुझी मेथड आहे, सिक्रेट ज्याला आपण म्हणूया, तर तसा मिनिंग होतोय. त्यामुळे होल अँड कॉर्नरचा मिनिंग आहे सिक्रेट. स्ट्रिक्ट होत नाहीये, सर्वाइल होत नाहीये आणि सस्पिशियस देखील होत नाहीये. नेक्स्ट, which of the given options carry the meaning of the underlined idiom? STI 14 च्या पेपर मध्ये आलेला प्रश्न आहे. वॉच आउट, ही हॅज बीन कुकिंग द बुक्स. कुकिंग द बुक्स म्हणजे पुस्तकं शिजवणे असा अर्थ होत नाही. कुकिंग द बुक्स नावाची इडियम आहे आणि तिचा तुम्हाला या ठिकाणी मिनिंग विचारलाय बघा. कुकिंग द बुक इट मीन्स फॉल्सिफाईंग फायनान्शियल अकाउंट, म्हणजे पैशांची अफरातफर करणे. बरोबर आहे की नाही? पैशाचा व्यवस्थितपणे हिशेब न ठेवणे किंवा जो काही पैसा आहे त्याची अफरातफर करणे, लुबाडणे अशा अर्थ होऊ शकतो. त्यामुळे कुकिंग द बुकचा पर्याय क्रमांक 2 मध्ये मिनिंग दिलेला आहे. रिव्हेलिंग द सिक्रेट टू अदर्स म्हणजे आपले गुपित उघड करणं असा मिनिंग होत नाहीये. रिरायटिंग सम मटेरियल, पुन्हा लिहिणं असा अर्थ पण होत नाही. गेटिंग बुक्स रेडी फॉर पब्लिकेशन म्हणजे आपलं एखादं पुस्तक आहे ते प्रकाशित करण्यासाठी रेडी करणं असा पण मिनिंग होत नाही. पर्याय क्रमांक 2 मध्ये त्याचं अगदी बरोबर उत्तर दिलंय. नेक्स्ट बघायचंय, which of the given options carry the meaning of the underlying idiom? आता तुम्हाला पुन्हा त्या इडियमचा, अंडरलाईन केलेल्या इडियमचा मिनिंग विचारलेला आहे. व्हाय आर यू सो डाऊन इन द माउथ टुडे? डाऊन इन द माउथ नावाची इडियम विचारलेली आहे STI 2014 च्या पेपर मध्ये. हंग्री म्हणजे भुकेलेला, स्लीपी म्हणजे अचानक झोप आल्यासारखं वाटलेला, डिसहार्टन म्हणजे अगदी ज्याला आपण म्हणूया नाखुश, व्यथित झालेला किंवा अँग्री क्रोधित झालेला. त्यामुळे मित्रांनो, डाऊन इन द माउथ नावाची इडियम आहे, त्याला अर्थ होतो आहे व्यथित होणे, दुःखी होणे. या अर्थाचा पर्याय दिलेला आहे डिसहार्टन, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे तुमच्या इडियमचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट, which of the given options carries the meaning of the underlying idiom? तशाच प्रकारचा पॅटर्न या ठिकाणी विचारलं जातं. He cannot hold a candle to his brother. होल्ड अ कॅन्डल नावाची इडियम आहे. होल्ड अ कॅन्डल इट मीन्स बी ॲज गुड ॲज. लक्षात ठेवायची, चाशी बराबरी लक्षात ठेवायची, कंपॅरिझन असणे वगैरे. बी ॲज गुड ॲज टू हिज ब्रदर. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. नेक्स्ट बघायचं आता, आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन पार्ट. आपल्याला अप्रोप्रिएट मिनिंग विचारलंय. वी हॅड अ बर्ड्स आय व्ह्यू ऑफ द होल फेअर फ्रॉम टॉप ऑफ अ जायंट व्हील. मित्रांनो, बर्ड्स हाय व्ह्यू अशा प्रकारची इडियम बऱ्याच वेळा विचारून गेलेली आहे. अधिव्यक्यता शासकीय तंत्रनिकेतन परीक्षा 2013 च्या पेपर मध्ये आलेला प्रश्न आहे. बर्ड्स आय व्ह्यू इट मीन्स डिटेल व्ह्यू होत नाहीये, बायस व्ह्यू असं होत नाहीये, कन्साइज व्ह्यू असा होतो आहे. मित्रांनो, कन्साइज व्ह्यू लक्षात ठेवायचं, ज्याला आपण म्हणजे वरवरून पाहणे, टेहळणी करणे अशा अर्थाचा होतो आहे. पर्याय क्रमांक 3 आहे. पर्सनल व्ह्यू म्हणजे आपले वैयक्तिक मत असा हा अर्थ होत नाहीये. 3 बरोबर आहे. आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द एक्सप्रेशन टू फेस द म्युझिक नावाची इडियम बऱ्याच वेळा आलेली आहे. अधिव्यक्यता शासकीय तंत्रनिकेतन 2013 ही पॉलिटेक्निकल कॉलेजच्या इंग्रजी विभागाची परीक्षा होती. फेस द म्युझिक नावाची इडियम आहे. फेस द म्युझिक मध्ये एखाद्या कठीण परिस्थितीचा सामना करणे, म्हणजे एक्झॅक्टली म्युझिकचा आणि याचा काही संबंध नाहीये. एखाद्या कठीण परिस्थितीला सामोरं जाणं किंवा सामना करणे. टू फेस अ डिफिकल्ट सिच्युएशन असा मिनिंग बरोबर आहे. प्रोग्रेस म्हणजे प्रगती करणं होत नाहीये. परफॉर्म म्हणजे सादर करणं असा अर्थ होत नाही. टू गेट हॅपीनेस म्हणजे आनंद मिळवणे असा अर्थ पण होत नाहीये. टू फेस द म्युझिक, टू फेस अ डिफिकल्ट सिच्युएशन लक्षात ठेवायचं. नेक्स्ट आहे, आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन एक्सप्रेशन. यू मे फाइंड मेनी ब्लॅक शीप इन द सोसायटी. एकाच पेपर मध्ये आलेले इडियम आहे ब्लॅक शीप. ब्लॅक शीप नावाची इडियम आहे मित्रांनो. ब्लॅक शीप ज्याला म्हणूया आपल्या वाईट सवयी असतील किंवा वाईट कृत्य असतील, याद्वारे आपल्या स्वतःच्या कुटुंबाला अडचणीत आणणारी व्यक्ती, याला आपण ब्लॅक शीप असं म्हटलं जातं. बदमाश असं म्हटलं जातं. बदमाश किंवा दुसऱ्याला, आपल्या कुटुंबाला अडचणीत आणणारी व्यक्ती, बरोबर आहे, आपल्या वाईट सवयींमुळे, मग अशाला ब्लॅक शीप असं म्हणायचं. मग याचा मिनिंग या ठिकाणी पुढे दिलेला आहे. पुअर फेलो होत नाहीये.
स्ट्रेंज फेलो विक्षिप्त व्यक्ती असा होत नाहीये. ब्लॅक पर्सन असा शब्दशः मिनिंग घ्यायचं नाही, एकच राहिला डिसग्रेसफुल पर्सन. लक्षात ठेवायचं मित्रांनो, ज्याला आपण बदमाश असं देखील म्हणू शकतो. पर्याय क्रमांक 4 मध्ये उत्तर दिलेलं आहे. सिलेक्ट द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन एक्सप्रेशन. पुन्हा तशाच प्रकारचं दिलेलं आहे. टू लिव्ह अँड लेट टू लिव्ह, त्याला आपण मराठीमध्ये म्हणूया जगा आणि जगू द्या. ही आपली भारत देशाची फॉरेन पॉलिसी आहे. आपण ही शक्यतो कुणाच्या वाटेला लागत नाहीये, कुणाला त्रास देत नाहीये. बरोबर आहे की नाही? तुम्ही पण आनंदाने राहा ना, आम्हाला पण आनंदाने राहू द्या. अशा प्रकारची आपली फॉरेन पॉलिसी आहे. टू लिव्ह अँड लेट टू लिव्ह इज द ओलिव्ह ब्रँच ऑफ इंडियाज फॉरेन पॉलिसी. आपलं जे काही परकीय धोरण आहे ते अशा स्वरूपाचं आहे, जगा आणि जगू द्या. म्हणजे दुसऱ्यांबरोबर आपण मित्रत्वाची भावना ठेवतो. बरोबर आहे की नाही? आपण वैयक्तिकरित्या कुणाला द्वेष करत नाहीये. त्यामुळे ओलिव्ह ब्रँच याला आपण म्हणूया सिम्बॉल ऑफ पीस. लक्षात ठेवायचं, शांततेचं प्रतीक ओलिव्ह ब्रँच असं म्हटलं जातं. सिम्बॉल ऑफ फ्रॅटर्निटी होत नाहीये, सिम्बॉल ऑफ लव्ह असं होत नाहीये, आणि सिम्बॉल ऑफ रिव्होल्युशन क्रांती देखील होत नाही. पर्याय क्रमांक 4 पुढे बघायचं आहे. सबस्टिट्यूट द आयडियम विथ द टर्म क्लोजेस्ट इन मिनिंग. व्हेन आस्क वेदर ही न्यू द अक्युज्ड ही शूक हिज हेड. मित्रांनो, जेव्हा त्याला विचारलं तुला गुन्हेगाराविषयी काय माहिती आहे का, तर त्यावेळी त्याने काय केलं, शूक हिज हेड. शूक हिज हेड नावाची इडियम आहे. आपण म्हणूया की नापसंती व्यक्त करणे, नापसंती दर्शवणे किंवा नकार व्यक्त करणे, त्यालाच आपण म्हणूया ऍक्सेप्टेड होतं का आहे, नाही. डिनाइड, डिनाइड हा तुमचा बरोबर आहे, म्हणजे मान हलवणे, नाकार देणे. बरोबर आहे, नाकारणे. बरोबर आहे. आणि रिफ्यूज टू आन्सर असं देखील होत नाहीये, आणि इंडिकेट अनसर्टनिटी देखील होत नाहीये. म्हणजे खात्री ज्याला आपण म्हणू शकतो की अनसर्टनिटी, अविश्वास व्यक्त करणे असं होत नाही. डिनाइड म्हणजे आशेनं मान हलवणे, नाकारणे, उत्तर देण्याचं टाळणे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. चूज द नियरेस्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन इडियम ऑर फ्रेज. तुम्हाला एका इडियमचा मिनिंग विचारलेला आहे बेटा. टू बी ऍट क्रॉस पर्पजेस. टू बी ऍट क्रॉस पर्पजेस नावाची इडियम आहे. लक्षात ठेवायचं, टू बी ऍट क्रॉस पर्पजेस इट मीन्स, लक्षात ठेवायचं, टू मिसअंडरस्टँड इच अदर. एकमेकाला समजून न घेणं, त्याला मिसअंडरस्टँड होणं असं म्हटलं जातं. टू बी ऍट क्रॉस पर्पजेस. मिस डीड इच अदर होत नाहीये, डिसलाइक इच अदर देखील होत नाहीये, वर्क अगेन्स्ट इच अदर म्हणजे एखाद्याच्या विरोधात काम करणे हा देखील मिनिंग होत नाही. फक्त पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट दिलेला आहे. चूज द करेक्ट एक्सप्रेशन आउट ऑफ द फॉलोइंग ऑल्टरनेटिव्ह. विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षा 2016च्या पेपर मध्ये आलेला प्रश्न आहे. तुम्हाला अप्रोप्रिएट या ठिकाणी ईडीएम विचारलेली, काहीतरी शब्दांमध्ये स्पेलिंग मध्ये चेंज केलेला असतो, तर एक्झॅक्ट शब्द असणारच ईडीएम तुम्हाला शोधायची. बरी द हॅचेट ही ईडीएम तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 मध्येच ईडीएम बरोबर आहे. बरी द हॅचेट ज्याला आपण म्हणूया की टू फॉरगेट क्वारल अँड बिकेम फ्रेंड, और अगेन आपण म्हणू शकतो टू सेटल डिफरन्सेस, सेटल डिस्प्यूट. म्हणजे एकमेकांमध्ये जे वाद असतील, भांडण असेल, वैर असेल ते विसरणे. लक्षात ठेवायचं, अशा अर्थाची ईडीएम आहे. बरी द हॅच होत नाहीये, शब्द चुकीचा आहे. बरी अंडर अशा प्रकारचं प्रिपोजिशन नाहीये, ओव्हर देखील नाहीये, सिम्पली ईडीएम आहे बरी द हॅच. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. त्यामुळे या पद्धतीने आपल्याला काही गोष्टी पाहायच्यात मित्रांनो, लक्षात ठेवायचं. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. नंतर बघायचं आता मॅच द फॉलोइंग साठी आलेला आहे 2016च्या पेपर मध्ये एसटीआयच्या. ब्लो वन्स ओन ट्रम्पेट नावाची ईडीएम आहे, आणि ही ईडीएम आत्ताच्या 2021-22च्या पेपर जो झालेला आहे आता कंबाईन गट ब चा, याच्यामध्ये देखील ब्लो वन्स ऑन ट्रम्पेट वर येऊन गेलेला प्रश्न आहे. जर ह्या फ्रेजेस ईडीएम जर तुम्ही चांगल्या पद्धतीने तयारी जर केली तर ज्या रिपिटेशन होतं ते तुम्हाला पटकन सॉल्व्ह करता येतील. सो ब्लो वन्स ऑन ट्रम्पेट इट मीन्स प्रेज वनसेल्फ, स्वतःची स्तुती करणे. ब्लो द गाफ, लक्षात ठेवायचं आहे. ब्लो द गाफ ज्याला आपण म्हणू शकतो लेट सिक्रेट बिकम नोन, लक्षात ठेवायचं, गुपित उघड करणे अशा अर्थाची ईडीएम आहे. ब्लो वन्स टॉप नावाची ईडीएम आहे. ब्लो वन्स टॉप टू एक्सप्लोड विथ अँगर, ज्याला आपण म्हणू शकतो की रागाने किंवा क्रोधाने भडकणे असा अर्थ होतो आहे.
ब्लो हॉट अँड कोल्ड ऑफकोर्स एकच राहिलेलं आहे. टू चेंजेबल इन ओपिनियन म्हणजे आपण म्हणूया की सतत आपली मतं बदलत राहणे. जर तुम्ही या पद्धतीने एकमेकाला जर मॅच जर केले तर बघायचं ब्लो वन्स ऑन ट्रम्पेट साठी 2 आलेला आहे. 2 ह्या दोघांमध्ये दिलेला आहे. ब्लो द गॅफ ज्याला आपण लेट सिक्रेट बिकम नोन. ब्लो द गॅफ इट मीन्स इन मराठी गुपित उघड करणे. बी साठी 1 या ठिकाणी दिलेला आहे. पुढे ब्लो वन्स टॉप एक्सप्लोड विथ अँगर प्रचंड राग आणि क्रोधित होणे यासाठी 4 नंबरचा एकाच ठिकाणी दिलेला आहे. आता या ठिकाणी जरी असेल तर हे 2 मॅच होत नाहीत. त्यामुळे इथं 3 मॅच झाल्यामुळे ऑफकोर्स चौथा देखील मॅच होणार आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर दिलेलं आहे. नेक्स्ट बघायचं फ्रॉम द गिवन ऑल्टरनेटिव्ह चूज द वन दॅट बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम. तुम्हाला 4 पर्यायांपैकी अप्रोप्रिएट मिनिंग तुम्हाला या ठिकाणी शोधायचं आहे, लक्षात ठेवायचं. इन द बिगिनिंग ऑफ हिज करिअर म्हणजे त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या टाइमामध्ये ही वॉज प्रॅक्टिकली रोलिंग इन मनी. आता रोलिंग इन मनी नावाची इडियम आहे. इट मीन्स व्हेरी रिच. प्रचंड श्रीमंत असणे, खूप श्रीमंत असणे, पैशात खेळणे असं म्हणूया. म्हणजे त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या फेजमध्ये तो खूपच श्रीमंत होता. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. वेस्टिंग अ लॉट ऑफ मनी असा मिनिंग होत नाही. आपला पैसा खर्च करणे. स्पेंडिंग मोर दॅन ही वॉज अर्निंग म्हणजे तो जेवढा कमवायचा त्यापेक्षा जास्त खर्च करायचा हा देखील मिनिंग होत नाहीये. सेव्ह अ लॉट ऑफ मनी देखील होत नाही. खूप श्रीमंत असणं अशा अर्थाची इडियम आहे. पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट बघायचंय बाय अँड लार्ज इंडिया हॅज सम हेल्दी डेमोक्रेटिक ट्रेडिशन्स. राज्यसेवा 2016च्या पेपरमध्ये आलेला प्रश्न आहे. बाय अँड लार्ज इंडिया हॅज सम हेल्दी डेमोक्रेटिक ट्रेडिशन. अगदी लोकशाही आपण बोलू शकतो. अगदी अशा स्वरूपाचे काही गोष्टी असतं. ट्रेडिशन्स असणे, परंपरा असणे, लोकशाहीवादी परंपरा आहेत. बाय अँड लार्ज नावाची इडियम आहे मित्रांनो. तर बाय अँड लार्ज नावाच्या इडियमचं विचारलंय. याला मिनिंग होऊ शकतो याचा ऑन दी होल. ऑन दी होल नावाची इडियम तुमची अगदी बरोबर आहे. त्याला आपण मराठीमध्ये म्हणूया एकंदरीत सर्व गोष्टी विचारात घेता असा याचा मिनिंग होतोय बाय अँड लार्ज. म्हणजे आपण म्हणूया एकंदरीत भारत देशामध्ये अशा रीतीनं लोकशाहीची जी काही चांगली परंपरा आहे असा अर्थ तुम्ही म्हणू शकता. ऑन दी होल हा पर्याय तुमचा बरोबर आहे. बाय व्हर्च्यू ऑफ होत नाहीये, ऍट लिबर्टी होत नाही स्वातंत्र्य, आणि डेलिबरेटली जाणीवपूर्वक असा आणि होत नाही. पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट चूज द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन फॉर द अंडरलाइन फ्रेज. तुम्हाला इडियम किंवा फ्रेज दिलेली आहे. तुम्हाला या ठिकाणी त्याचा मिनिंग विचारलेला आहे. राज्यसेवा 2016च्या पेपरमध्ये आलेला प्रश्न आहे. ही पेड हिज वाईफ अ लेफ्ट हँडेड कॉम्प्लिमेंट. लेफ्ट हँडेड कॉम्प्लिमेंट नावाची इडियम आहे मित्रांनो. लेफ्ट हँडेड कॉम्प्लिमेंट इट मीन्स रिप्रोचफुल प्रेज. लक्षात ठेवायचं. रिप्रोचफुल प्रेज इट मीन्स इन मराठी उपहासाने केलेली स्तुती. ऍक्च्युली त्याला स्तुती करायची नसते, परंतु त्या स्तुतीमधून काहीतरी एखाद्याचा उपहास करायचा असतो. लक्षात ठेवा, उपहास करणे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर तुमचं अगदी बरोबर आहे. नेक्स्ट substitute the underlined term with one of the options given below. He led the young actress up the garden path. लेड अप दी गार्डन पाथ नावाची इडियम आहे आणि ह्या इडियमचं मिनिंग विचारलंय तुम्हाला. लेड अप दी गार्डन पाथ इट मीन्स टू डिसीव्ह समवन. एखाद्याला फसवणं, एखाद्याची दिशाभूल करणं अशा अर्थाची इडियम आहे लेड अप दी गार्डन पाथ. याचा मिनिंग एक्झॅक्टली इन इंग्लिश मध्ये होतोय डिसीव्ह समवन. डिसीव्ह म्हणजे फसवणूक करणं, अडवणूक करणं. आपण अशा अर्थ. पर्याय क्रमांक 3 मध्ये उत्तर आहे. फाइंड आउट द करेक्ट इडियोमॅटिक एक्सप्रेशन फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. बँडी वर्ड्स विथ नावाची इडियम आहे. त्या इडियमचा तुम्हाला मिनिंग विचारलेला आहे. STI 2016च्या पेपरमध्ये आलेला प्रश्न आहे. बँडी वर्ड्स विथ याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतोय टू आर्ग्यू आणि मराठीमध्ये म्हणूया आपण अशा रीतीनं वाद घालणे. काय होतो याचा अर्थ? वाद घालणे असा इडियमचा मिनिंग होतोय. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हेच उत्तर बरोबर आहे. नंतर which of the following expressions are correct. आता आपल्याला करेक्ट एक्सप्रेशन विचारले.
टर्न इन वन्स ग्रेव्ह नावाची इडियम आहे. आपण त्याला या ठिकाणी म्हणू शकतो च्याविषयी खूप राग येणे. टर्न इन वन्स ग्रेव्ह, त्याला आपलं म्हणायचं च्याविषयी खूप राग येणे. फील वन्स ओन ग्रेव्ह नावाची अशा रीतीने मित्रांनो काय करायचं आता, फील वन्स ओन ग्रेव्ह नावाची इडियम नाहीये, इथं फील ऐवजी डिग आहे. डिग वन्स ओन ग्रेव्ह अशा प्रकारची इडियम बरोबर होते. बरोबर आहे. त्यामुळे बीड ही इडियम नाहीये. फील ऐवजी डिग पाहिजे होतं, DIG. आणि हॅव वन फूट इन द ग्रेव्ह. हॅव वन फूट इन द ग्रेव्ह त्याला आपण म्हणूया अगदी मृत्यूच्या शय्येवर किंवा अशा अवस्थेमध्ये असणे. म्हणजे अजून मृत्यू आलेला नाहीये, परंतु अगदी मृत्यूच्या समीप येऊन ठेकणे अशा अर्थाचं आहे. त्यामुळे एक मध्ये इडियम दिलेली आहे आणि सी मध्ये देखील इडियम दिलेली आहे. ए आणि सी हे दोन तुम्हाला उत्तरामध्ये घ्यायचे. मग ए आणि सी जो आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये तुमचं उत्तर अगदी बरोबर आहे. मग बी इडियम का नाहीये, इथं चुकीच्या पद्धतीने शब्द दिलेला आहे. फील नको आहे, डिग पाहिजे होता. नेक्स्ट बघायचं, चूज द मिनिंग ऑफ द अंडरलाईन इडियम. ही इज अ स्टिक इन द मड. स्टिक इन द मड नावाची इडियम आहे. ASO 2014च्या पेपर मध्ये आलेला प्रश्न आहे. अ स्टिक इन द मड, ज्याला आपण म्हणूया अ पर्सन हु रेझिस्ट चेंज. बरोबर आहे का, जो एखादा व्यक्ती असतो, जुनाट विचारसरणीचे लोक का जे बदल स्वीकारतच नाही. बरोबर आहे. आपण म्हणूया अरे काय चाललंय, देश कुठं चाललाय, जग कुठं चाललंय ना, आपण अजून जुन्याच गोष्टींमध्ये रममान झालेलं आहे. बरोबर आहे. थोडा जरी बदल असेल तरी तो व्यक्ती बदल स्वीकारत नाही. मग तो वाईट असू द्या, चांगला असू द्या, जो बदल स्वीकारत नाही असा जुनाट विचारांचा जो व्यक्ती असतो त्याला अ स्टिक इन द मड असं म्हटलं जातं. त्याला इंग्लिश मध्ये एकच पर्याय दिलेला आहे, अ पर्सन हु रेझिस्ट चेंज. रेझिस्ट म्हणजे नाकारणे, बदल न स्वीकारणे. आलं लक्षात. पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट, which of the given options carry the meaning of the underlined idiom? Now that he has thrown down the gauntlet, we will have to work harder. या ठिकाणी मीनिंग दिलेलं आहे तुम्हाला, थ्रोन डाऊन दी गॉन्टलेट नावाची दिलेली आहे. त्याला आपण मराठीमध्ये म्हणतोय एखाद्याला आव्हान करणे. काय? एखाद्याला आव्हान देणे. अशा अर्थाचाच एखाद्या इडियमचं मीनिंग तुम्हाला शोधायचं आहे. थ्रोन डाऊन दी गॉन्टलेट इट मीन्स थ्रो अ चॅलेंज. पर्याय क्रमांक 4 मध्ये तुमचं अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बघायचंय, चूज द मोस्ट अप्रोप्रिएट फ्रेज फॉर द अंडरलाईन वर्ड्स. सहाय्यक 2014च्या पेपर मध्ये आलेला प्रश्न आहे. हिज कंपनी इज पासिंग थ्रू डिफिकल्ट टाइम. आता तुम्हाला इथं मिनिंग दिलेला आहे. काय मिनिंग दिलेला आहे, त्याच अर्थाची इडियम किंवा फ्रेज तुम्हाला 4 पर्यायांमध्ये शोधायची. लक्षात ठेवायचं. मग आता या ठिकाणी बघायचं, इन अ टेलस्पेन नावाचं इडियम आहे या ठिकाणी, इन द टेलस्पेन. तर या ठिकाणी एक्झॅक्टली त्याचा तो मिनिंग होत नाहीये. पासिंग थ्रू डिफिकल्ट टाइम्स या अर्थाची एकच इडियम या ठिकाणी, इन द डॉल्ड्रम. लक्षात ठेवायचं, इन द डॉल्ड्रम ही इडियम आहे, ज्याला आपण म्हणूया की उद्योगधंदे ठप्प होणं किंवा अतिशय खडतर किंवा वाईट परिस्थितीला आपल्याला सामोरं जाणं, सामना करणं अशा अर्थाची दिलेली आहे. पासिंग थ्रू डिफिकल्ट टाइम, ज्याला आपण म्हणूया इन द डॉल्ड्रम. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर तुमचं बरोबर आहे. द एक्सप्रेशन ब्लॅक शिप रेफर्स टू. ब्लॅक शिप नावाची इडियम आहे मित्रांनो. ब्लॅक शिप याच्या अगोदर आपण आता ह्याच लेक्चर मध्ये आपण काही वेळापूर्वी पाहिलेला आहे. अ शिप विथ ब्लॅक हेअर असा मिनिंग होत नाहीये. अ शिप विथ नो हेअर असं पण होत नाहीये. अ शिप विथ ब्लॅक अँड व्हाईट हेअर पण होत नाहीये. अ गुड फॉर नथिंग पर्सन, ज्याला आपण डिसग्रेसफुल पर्सन असं म्हणूया. लक्षात ठेवायचे, बदमाश व्यक्ती ज्याला आपण म्हणूया. पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट, मिस्टर ठाकूर केप्ट ऑन बीटिंग अबाउट द बुश. बीटिंग अबाउट द बुश नावाची इडियम आहे मित्रांनो. तर या इडियमचं तुम्हाला मिनिंग विचारलेलं आहे. बीटिंग अराउंड द बुट, बीटिंग अबाउट द बुश, हे दोन्ही पण या ठिकाणी बरोबर येत आहे. सेड ऑर डन एक्झॅक्टली द राईट थिंग, अप्रोच अ सब्जेक्ट विदाउट कमिंग टू द पॉइंट. पहा ही रिपीट झालेली, पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर दिलेलं आहे. मध्ये एखाद्या मुद्द्यावर डायरेक्टली न बोलता आपण फिरून फिरून बोलणं. बरोबर आहे की नाही.
त्यामुळे पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. विदाऊट झील म्हणजे कुठल्याही प्रकारचा उत्साह नसताना असा मिनिंग होत नाही. डिसएग्रीमेंट म्हणजे अशानं असहमती असा पण मिनिंग होत नाही. त्यामुळे फक्त पर्याय क्रमांक 2. Choose the correct meaning of the idiom underlined in the following sentence. The trade union's seemingly rightful demand is only a stalking horse to blackmail the management. या ठिकाणी इडियम दिलेले मित्रांनो, अ स्टॉकिंग हॉर्स. अ स्टॉकिंग हॉर्स ज्याला आपण मराठी इंग्लिश मध्ये म्हणूया टू प्रिटेन्स. प्रिटेन्स ज्याला आपण म्हणतो बहाणा करणे. लक्षात ठेवायचं, जे काही ट्रेड युनियन जी आहे त्यांची जी डिमांड काय होती, अ स्टॉकिंग हॉर्स टू द ब्लॅकमेल द मॅनेजमेंट, म्हणजे अशा रीतीनं मॅनेजमेंटला ब्लॅकमेल करणं, त्यांना बहाणा दाखवणं अशा अर्थ. पर्याय क्रमांक 4 इडियम तुमची बरोबर आहे. नेक्स्ट, choose the correct meaning of the underlined idiom of the following sentence. Meena is not highly qualified, but she has the gift of the gab. गिफ्ट ऑफ द गॅप म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे उत्कृष्ट संभाषण कौशल्य असणे, वक्तृत्व कला असणे किंवा प्रभावीपणे आपले विचार व्यक्त करण्याची अशा त्याच्यामध्ये कौशल्य असणं, त्याला आपण आर्ट ऑफ स्पीकिंग असं म्हणूया. गुड पर्सनॅलिटी होत नाहीये. पॉलिटिकल फोरसाइट म्हणजे अशा रीतीनं राजकीय भाकीत असा अर्थ होत नाहीये. अँड इंटरेस्ट इन डिसिप्लिन असा पण मिनिंग होत नाही. फक्त पर्याय क्रमांक 2 आर्ट ऑफ स्पीकिंग, त्याला आपण ही वक्तृत्व कला किंवा संभाषण कौशल्य ज्याला आपण असं म्हणूया. नेक्स्ट आहे, यू आर हिटिंग बिलो द बेल्ट. हिटिंग बिलो द बेल्ट मीन्स, या ठिकाणी इडियम आहे टू हिट बिलो द बेल्ट. इथं हिट बिलो द बेल्ट इट मीन्स टू अटॅक अनफेअरली. जो काय एखादा व्यक्ती एखाद्या अन्यायकारकरित्या हल्ला करणे अशा अर्थाची इडियम या ठिकाणी होते. क्रिटिसाइज म्हणजे एखाद्याला दोष देणे, टीका करणे असा मिनिंग होत नाहीये. डिनाऊन्स असा देखील मिनिंग होत नाहीये. आणि बीट विथ द बेल्ट असा अर्थ होत नाही, म्हणजे पट्ट्याने मारणं असं पण मिनिंग शब्दशः घ्यायचं नाही. सो हिट बिलो द बेल्ट इट मीन्स टू अटॅक अनफेअरली. पर्याय क्रमांक 3. She always lives in a fool's paradise. A fool's paradise नावाची इडियम आहे. The meaning of the phrase a fool's paradise it means paradise of idiots, म्हणजे अशा रीतीनं मूर्खांचं नंदनवन. To live in illusion, to live in the past भूतकाळामध्ये राहणं, रम्मान होणे. To have happy dreams म्हणजे अशा रीतीनं सुंदर किंवा आनंदी स्वप्न पाहणं असं पण होत नाही. टू लिव्ह इन इल्युजन अशा प्रकारचा मिनिंग या ठिकाणी अगदी बरोबर दिलेला आहे. टू लिव्ह इन इल्युजन याला आपण अगदी सोप्या भाषेत म्हणूया मूर्खांच्या नंदनवनामध्ये राहणं. भ्रामक कल्पनेमध्ये, भ्रामक जगामध्ये, विश्वामध्ये राहणं. पर्याय क्रमांक 3 हा अगदी बरोबर दिलेला आहे. चूज द करेक्ट एक्सप्रेशन which express the meaning of the idiom. तुम्हाला appropriate meaning विचारलाय. To cut one's coat according to one's cloth. म्हणजेच काय, तर आपल्या शब्दशः अर्थ जर घेतला तर जसा लक्षात ठेवायचे कपडा असेल तर कपड्याप्रमाणेच आपला कोट बनवणे असा शब्दशः अर्थ या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं नाहीये, लक्षात ठेवायचं. टू कट वन्स कोट अकॉर्डिंग टू वन्स क्लोथ इट मीन्स टू लिव्ह विदिन मीन्स. लक्षात ठेवायचं, टू लिव्ह विदिन मीन्स नावाची या ठिकाणी अगदी त्याचा मिनिंग जो आहे तो अगदी बरोबर होतो आहे. म्हणजे आपलं जेवढं उत्पन्न आहे उत्पन्नाच्या प्रमाणामध्येच खर्च करणं आणि आपल्या उत्पन्नामध्येच आपलं राहणीमान व्यतीत करणं. बरोबर आहे की नाही. आपलं उत्पन्न असेल 10 रुपये आणि आपण 100 रुपये खर्चाची जर गोष्ट करत असेल तर ते चुकीचं आहे. बरोबर आहे की नाही. आपण ही दुसऱ्या भाषेत म्हणतोय अंथरून पांघरून पाय पसरणं, ही मिनिंग देखील याला मॅच होतो आहे. आपलं जेवढं उत्पन्न आहे त्या उत्पन्नाच्या प्रमाणातच खर्च करणं हा देखील मिनिंग आहे. त्यामुळे टू लिव्ह विदिन मीन्स पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट, चूज द ऑप्शन दॅट बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द इडियम और फ्रेज अंडरलाइन इन द सेंटेन्स. गव्हर्नमेंट इज ऑल ॲट सी रिगार्डिंग द काश्मीर प्रॉब्लेम. लिपिक टंकलेखक 2015च्या पेपरमध्ये आलेला आहे का जे सरकार आहे ते पूर्णपणे कन्फ्यूज झालेलं आहे, गोंधळलेल्या अवस्थेत आहे. कशाविषयी? काश्मीर इश्यू विषयी पूर्णपणे गोंधळलेल्या अवस्थेमध्ये असणे. ऑल ॲट सी इट मीन्स टू बी कन्फ्युज्ड.
गोंधळलेले असणे अशा अर्थाची ही फ्रेज बरोबर आहे. इन डीप वॉटर असा मिनिंग होत नाही. ऍट द सी शोर असा पण मिनिंग होत नाही शब्दशः. फक्त पर्याय क्रमांक 1. नंतर टू बिल्ड कॅसल्स इन द एअर. आपण ही इडियम रिपीट झालेली आहे, तुम्ही आताच्या आता पाहिलेली आहे. टू बिल्ड कॅसल इन द एअर, टू बिल्ड स्पेस बाल्कनी होत नाहीये, टू बिल्ड स्काय स्कॅपर असं होत नाहीये. टू हॅव हायली इम्पॉसिबल प्लॅन्स अँड ड्रीम्स हा तुमचा मिनिंग अगदी बरोबर आहे. सो टू बिल्ड कॅसल इन द एअर त्याला आपण मराठीमध्ये हवेत मनोरे बांधणे, हायली इमॅजिनरी किंवा इम्पॉसिबल प्लॅन्स आपल्याला अशा रीतीनं व्यक्त करणं. पर्याय क्रमांक 3. पुढे बघायचं आहे, चूज द ऑप्शन विच बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द फ्रेज अंडरलाईन इन द सेंटेन्स. आपल्याला वाक्यामध्ये अप्रोप्रिएट फ्रेज या ठिकाणी करायची. ही हॅड द नर्व टू सजेस्ट दॅट द टीचर वॉज रॉंग. हॅड द नर्व नावाची इडियम आहे मित्रांनो. हॅड द नर्व लक्षात ठेवायचं. हॅड द नर्वचा अर्थ होतोय तुमचा ओडॅसिटी. ओडॅसिटी म्हणजे धाडस दाखविणे. लक्षात ठेवायचं. स्ट्रेंथ म्हणजे ताकद हा मिनिंग होत नाहीये. कॅपॅसिटी म्हणजे योग्यता पण होत नाहीये आणि फुलिशनेस म्हणजे मूर्खपणा होत नाहीये. ऑडॅसिटी होतोय. ऑडॅसिटी म्हणजे धाडस दाखवणे. पर्याय क्रमांक 3 ला मार्क करा. चूज द ऑप्शन दॅट बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द इडियम और फ्रेज अंडरलाइन इन द सेंटेन्स. द मॅन टूक टू हिज हिल्स व्हेन ही सॉ मी कमिंग. टूक टू हिज हिल्स ज्याला आपण म्हणू शकतो रन अवे, पळून जाणे. लक्षात ठेवायचे अशा प्रकारे. टूक टू वन्स हिल म्हणजे पळून जाणे, एखाद्या लोकेशन वरून पळून जाणे अशा अर्थाचा होतो आहे. रन अवे फ्रॉम द सीन. पर्याय क्रमांक 2 मध्ये तुमचं उत्तर दिलेलं आहे. द अंडरलाइन इडियम इन द फॉलोइंग सेंटेन्स मीन्स. आपल्याला इडियम विचारलेली आहे. द पीपल दीज डेज वॉन्ट टू बी रिच ओव्हरनाईट. म्हणजे या दिवसांमध्ये लोकांना रातोरात श्रीमंत व्हायची इच्छा आहे. तात्काळ श्रीमंत व्हायची इच्छा आहे. नॅचरली दे ट्राय टू अर्न मनी बाय हुक ऑर कुक. आणि या प्रोसेस मध्ये ते कशा प्रकारे पैसा कमवतात? बाय हुक ऑर क्रूक. लक्षात ठेवायची. ज्याला आपण म्हणू शकतो बाय सुटेबल ऑर अनसुटेबल मेजर्स असा पण मिनिंग तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता आहे. परंतु या ठिकाणी आपल्याला एक्झॅक्टली मिनिंग तुम्हाला मॅच करायचं लक्षात ठेवायचं. तर तो या ठिकाणी हे होत नाहीये. ज्याला आपण म्हणू शकतो टू बाय फेअर अँड फाऊल मीन्स. चांगल्या किंवा वाईट, योग्य किंवा अयोग्य अशा दोनही प्रकारचे पद्धतीनं ज्याला आपण म्हणूया की अशा रीतीनं पैसा कमवणे, वेगवेगळ्या मार्गाने पैसा कमवणे. पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. लीगल ऑर इलिगल कायदेशीर बेकायदेशीर होत नाहीये आणि बाय चान्स ऑर बाय इन्सिडेंट असा पण अर्थ होत नाही. पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट, शी फेल्ट बॅड अबाउट बीइंग रूड टू हर टीचर. आपल्या टीचर बरोबर अगदी उद्धटपणाने वागल्याबद्दल तिला खूप वाईट वाटलं. बरोबर आहे. फेल्ट बॅड नावाची इडियम आहे. फेल्ट बॅड याला आपण म्हणूया रिग्रेट. रिग्रेट ज्याला आपण म्हणूया दुःख व्यक्त करणं. रिप्रेस असा होत नाही, फॉरगेट होत नाही, एनकरेज होत नाही. द प्रिन्सिपल प्रॉमिस नॉट टू पनिश हिम इफ ही कॉल्ड स्पेड अ स्पेड. टू कॉल स्पेड अ स्पेड नावाची इडियम आहे मित्रांनो. त्याला आपण म्हणूया टू टेल फ्रँकली. जर तू चांगल्या फ्रँकली बोललास, मन मोकळेपणाने जर माझ्याशी काही गोष्टी शेअर केल्या तर मी तुला पनिश करणार नाही. त्यामुळे टू कॉल स्पेड अ स्पेड इट मीन्स टू टेल फ्रँकली, टू स्पीक फ्रँकली. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. नंतर बघायचंय, द कॅम्पेन ऑफ द कॉलेज फेस्टिवल इज इन फुल स्विंग. इन फुल स्विंग याला आपण म्हणूया व्हेरी ऍक्टिव्ह असा प्रकारचा मिनिंग या ठिकाणी मिनिंग होतो आहे मॅच. द पोलीस कॉट द थीप रेड हँडेड. आता ही अगदी कॉमन आहे. रेड हँडेड म्हणजेच आपण म्हणूया इन द व्हेरी ऍक्ट ऑफ कमिटिंग द थेफ्ट. STI 2011च्या पेपर मध्ये आलेलं आहे. आपण म्हणतो तुला रेड हँड पकडतो. रेड हँड पकडतो म्हणजे एक्झॅक्टली एखादं कार्य करत असताना त्याला पकडणे. पर्याय क्रमांक 4. चूज द ऑप्शन इंडिकेट द मिनिंग ऑफ द इडियम. द बॉस इन माय ऑफिस डज नॉट नो व्हॉट हॅपन्स अंडर हिज नोज. माझा जो काही बॉस आहे माझ्या ऑफिसमध्ये त्यालाच माहित नाही की त्याच्या समोर काय चाललंय ते.
ऑफिस मधली लोक कशी वागतायत, त्याला काय बोलतायत हे त्यालाच त्याच्या समोर कळत नाहीये. अंडर हिज नोज नावाची इडियम आहे. अंडर वन्स नोज इट मीन्स इन द व्हेरी प्रेझेन्स ऑफ समबडी, एखाद्याच्या सानिध्यामध्ये. लक्षात ठेवा. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर तुमचं बरोबर आहे. आणि या लेक्चर मधला शेवटचा आपण पाहणार आहोत, कारण आपल्याला याच्या पुढे पण एक लेक्चर घ्यायचा आहे. खूप लेक्चर PYQ एकाच प्रश्नात नको, कंटाळा येऊ शकतो, म्हणून आपण याचा पार्ट करूया. यू ऑलवेज ब्लो वन्स ओन ट्रम्पेट. बघा ही 2 वेळा रिपीट झालेली आताच्या आता. आणि 2021 चा जो काही 9 जुलै 2022 ला गट ब चा पेपर झाला, त्याच्यामध्ये देखील आलेली ब्लो युअर ओन ट्रम्पेट, ज्याला आपण म्हणूया टू बोस्ट, म्हणजे स्तुती करणं, एखाद्याची स्तुती करणं, अशा अर्थाची इडियम या ठिकाणी मॅच होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे तुमच्या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. तर मित्रांनो, आजच्या लेक्चर मध्ये या ठिकाणी थांबूया. आपण तात्काळ लगेच दुसरा लेक्चर चालू करणार आहोत. दुसऱ्या लेक्चर मध्ये आपण याचा पुढचा जो काही भाग आहे, उरलेले जे काही राहिलेले आहेत लक्षात ठेवायचं, तर ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कंप्लीट करूया. तोपर्यंत सगळ्यांना थँक्यू, धन्यवाद.